बर आले का? दिव्या ऑडिबल? दिव्या प्रीती एम आय ऑडिबल? माझा आवाज येतोय का? अरे बोला ना. दिव्या आवाज येतोय का? Yes, sir. येतोय, क्लिअर आहे? Yes, sir. तुझा आवाज येत नाही मला, थोडं थांब. माझा आवाज बघ. तुझा आवाज बघ थोडासा कमी येतोय. हा बोला, आवाज येतोय का? Yes, sir. ओके, यू आर लाऊड अँड क्लिअर नाव. फाईन. आता मला सांग, सांग रीड कर. काय वेलॉसिटी? हा, The displacement द in डिस्प्लेसमेंट in meter of a in meter particle in meters of a particle moving with moving an with maximum acceleration. uniform acceleration आहे. Yes. हा, After t पुढं seconds, टी सेकंड टाइम आहे. is given by आफ्टर टी सेकंड म्हणजे काय लक्षात घ्या, डिस्प्लेसमेंट होत आहे आणि कधी टाइम काय दिलाय, आफ्टर एक्स वाय झेड सेकंड. आता हा इज युनिफॉर्म, पुढं इज गिवन. s equals to yes is your displacement equals to 27t 27t plus 4.9 t square. Please find the So find the magnitude. magnitude of Initial velocity initial velocity u is equal to 0. हा, अच्छा, initial velocity acceleration by थांब, initial velocity पुढं acceleration acceleration and final आणि velocity final velocity. at t equals to 3 seconds. Final velocity t is equal to 3 seconds. बरोबर. Yes. फायनल वेलोसिटी तुम्हाला टाइम दिलेला आहे, क्लिअर कट दिला की टी इज इक्वल टू 3 सेकंड घ्या आणि ती वेलोसिटी कम्प्लीट करा. ओके, आता नाव अंडरस्टँड द कॉन्सेप्ट. लक्षात घ्या काय होतंय, तुम्ही टीचर तुम्हाला डिटेल मध्ये सांगितलं नसल्यामुळे तुमचा प्रॉब्लेम आहे, तो सांगितलं पाहिजे. आता मला सगळ्यात पहिलं सांगा, स्पीड इज इक्वल टू व्हॉट? स्पीड इज इक्वल टू व्हॉट? टाइम. Distance. सॉरी, ओके फाईन, आपण उलट घेऊ जरा, डिस्टन्स उलट घेऊ. बरं, डिस्टन्स बाय टाइम, ठीक आहे. स्पीड म्हणजे काय? चला, डिस्टन्स बाय टाइम, बरोबर आहे का? Yes. स्पीड म्हणजे काय? वेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स म्हणजे काय? तर डिस्टन्स कव्हर्ड, डिस्प्लेसमेंट Yes. इज इक्वल टू एस, बरोबर आहे का? Yes. टाइम म्हणजे टी. हे समजलं का नाही? हे समजलं का पहिलं? Yes. वेलोसिटी नथिंग बट एस बाय टी, हे समजलं का? आता आपल्याला हे कॉन्सेप्ट वापरायचे, ठीक आहे? ओके, तुम्हाला दिलंय काय बघा, तुम्हाला दिलेलं आहे बघा. ओके, मी याला इकडे लिहितो, वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट बाय टाइम. हे इकडे लिहितो, इकडची जागा आपली रिकामी. ओके, पण आणखीन एक आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. याला काय लिहिलं आपण? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स बाय टाइम. आता आणखीन एक तुम्हाला तुमचा डिफरन्शिएशनचा फॉर्म्युला आहे. काय आहे तो? डी बाय डी एक्स फंक्शन ऑफ एक्स टू द पॉवर एन. हे काय म्हणतो, याला काय म्हणू आपण? फंक्शन ऑफ एक्स टू द पॉवर एन इज ऑलवेज इक्वल टू, बघा फॉर्म्युला दिलाय तुम्हाला, हा फॉर्म्युला दिलाय का? एन एक्स मायनस 1.
हा फॉर्म्युला तुम्हाला दिलाय का? Yeah. येस ऑर नो? Yes, sir. Yes. दिलाय का? n Yes, sir. n to the power आहे, n to the power nx minus 1 आहे, सॉरी n to the power n And x minus 1, बरोबर आहे का? Am I right? yes. Sorry. n to the power, Sir, n minus 1. wait. n to the power x आणि n minus 1. Am I right? x into, Sir, बरोबर आहे का? nx raised to the power n minus 1. हो सॉरी, nx आहे ना हे, nx आहे, nx टू द पॉवर, बरोबर आहे का? म्हणजे समजा Yes, sir. टी स्क्वेअर असेल तर त्याचं काय होईल, समजा n इज इक्वल टू 2, बरोबर? सो nx 2t आणि n मायनस 1 2 मायनस 1, बरोबर आहे का? असं येणार ते, Yes. बरोबर? Yes, 2t sir. टू द पॉवर 1, 1. दिस वे ना? ओके. Yes, sir. चला, याचा एक आपल्याला यूज करायचा आहे. दिस कॉन्सेप्ट वी आर गोइंग टू यूज. सो डी बाय डी एक्स, सॉरी, फंक्शन ऑफ एक्स आहे ना हे, याला काय म्हणायचं? फंक्शन ऑफ एक्स टू द पॉवर n. सो डिफरन्शियल ऑफ अ पॉलिनोमियल, हे पॉलिनोमियल आहे. डिफरन्शिएशन ऑफ अ पॉलिनोमियल डिनोटेड बाय एक्स टू द पॉवर n इज इक्वल्स टू काय? n x, n इज व्हॉट? here number of n, बरोबर? that is n. पॉवरला आपण n दिलेला, बरोबर? n into x हा बेस, n into बेस आणि टू द पॉवर n minus 1, वॉट एव्हर द पॉवर वॉज देअर ऑफ x. मग इथं वरती काय करायचं आपल्याला? सो दिस इज व्हॉट द फिक्स्ड फॉर्म्युला इज. व्हॉट इज? फॉर द डिफरन्शिएशन ऑफ पॉलिनोमियल लाईक x टू द पॉवर n. आता बघा, now let us go ahead. आपलं दिलंय काय दिलंय बघा? एस दिले तुम्हाला, एस डिस्प्लेसमेंट Yes. दिले, बरोबर आहे का? आता एस बार खाली तो बिकॉज दिस इज काय? वेक्टर क्वांटिटी ना, ठीक आहे? दिस इज युअर वेक्टर क्वांटिटी इज इक्वल टू, सो व्हॉट कॅन यू राईट? हियर? सो व्हॉट इज गिवन? गिवन सांगा मला. एस इज इक्वल टू 27 T t plus plus 4.9 4.9 T t square. square. All right, given. But let us go ahead now. What is V? V is velocity. Velocity म्हणजे काय? ds by dt. dt. Can you write this? Yes, ds sir. by dt. Can you write? dt. So that is nothing but, आता s ची व्हॅल्यू सांगा मला. d of s ची व्हॅल्यू काय? 27T 27t plus 4.9 4.9 T square. t square by dt. So displacement with respect to time, that is nothing but your velocity. इथपर्यंत काय डाऊट आहे का? इथपर्यंत No. काय डाऊट आहे का? थोडाफार नाही? No, क्लिअर आहे? sir. आता Yes, मला sir. सांगा, आपल्याला कॉन्स्टंट बाहेर काढता येईल काय? कॉन्स्टंट आपल्याला बाहेर काढता येईल का? बिकॉज डिफरन्शिएशन ऑफ कॉन्स्टंट इज ऑलवेज 0, बरोबर? आणि डिफरन्शिएशन आपल्याला काय करायचं असतं? व्हेरिएबलचं करायचं असतं. काय करायचं असतं आपल्याला? डिफरन्शिएशन व्हेरिएबलचं. म्हणून आपण 27 ला बाहेर काढू, याला बाहेर काढू. काय होईल मग? हे दोन्ही ओके फाईन. एक काम करू आपण, डी ऑफ 27t बाय dt, बरोबर? लिहिता येईल सर? Yes, प्लस sir. डी ऑफ डिफरन्शिएशन तुमचं काय? डी ऑफ काय तुमचं? 4.9 t स्क्वेअर लिहिता येईल का ह्याला? बाय Yes, dt. sir. असं वेगवेगळं करता येईल का? ब्रॅकेट ओपन करता येईल. एम आय राईट? Yes, sir. बरोबर आहे का? ओके. Yes, sir. आता काय करायचं? आता आपण याला, हे कॉन्स्टंट आहे, याला बाजूला काढू. दॅट गिव्स 27, शांतपणे समजून घ्या, डी ऑफ टी बाय dt प्लस 4.9, काढा बाजूला याला 4.9 ला,
कुठलं इथं डी ऑफ टी T स्क्वेअर square. बाय डी टी लिहिता येईल का? dt. चालते ना? चालते. Yes. काय गडबड करू नका. पुढं सॉल्व्ह केलं मी इथं. पुढं काय करता येईल? आता फॉर्म्युला लावा. फॉर्म्युला काय? डी ऑफ एक्स टू द पॉवर एन बाय डी एक्स इज इक्वल टू एन एक्स टू द पॉवर एन मायनस वन. आता बघा इथं बेसला टी आहे का? इथं टी आहे, इथं टी स्क्वेअर आहे. तर टी इज Yes, इक्वल टू sir. एक्स इज इक्वल टू व्हॉट? एक्स इज इक्वल टू टी आहे का इथं? येस ऑर नो? Yes, sir. एक्स इज इक्वल टू टी आहे. मग मला सांगा दॅट गिव्स यू 27 तुमचा जे कॉन्स्टंट आहे ते आहे इंटू. T. आता डी ऑफ टी बाय डी टी तुम्हाला काय लिहिता येईल? एन एक्स. सांगा T. T. एन काय? एन काय? 1. 1 आहे. काय नाही म्हणजे 1 आहे. हा टी पुढं N minus. Sir. N बरं, minus wait. L. वेट 1 मायनस 1. तो तुम्हाला लिहिता येईल एन एक्स. एन इज व्हॉट? 1 इंटू टी बरोबर Yes, टू द sir. पॉवर 1 मायनस 1 बरोबर. Yes. गेटिंग प्लस 4.9. कोण भांडे घासतंय? काय एवढं डिस्टर्बन्स येत आहे? Yes, sir. काय कोण भांडे घासतंय? टी स्क्वेअर. चला इंटू इन ब्रॅकेट कर ह्याला इन ब्रॅकेट कर. काय होईल याला सांग मला? एन एक्स. एन काय? 2. एक्स काय? 2. टी आहे का? एक्स इज व्हॉट? टी. 2t. Yes, sir. हा टू द पॉवर एन मायनस 1. एन इज व्हॉट? 2 2. मायनस 1. 2 minus 1. दॅट गिव्स यू 27 इंटू हे किती येईल? टी 0 म्हणजे किती असतं? 1 असतं. 1 इंटू 1 किती येईल? 1 येईल का? 1. बरोबर. So 1 minus 1 0 म्हणजे t ची पॉवर 0 ना. एक्झॅक्टली. टी ची पॉवर 0. एक्स टू द पॉवर 0 इज ऑलवेज इक्वल टू 1. समजलं नाही? Yes. समजतं का नाही तुला? Yes, sir. हे लिहू असं 1 इंटू टी टू द पॉवर 0 प्लस 4.9. पुढं काय येत आहे? 2t. इंटू 2 टी टू द पॉवर किती आलं का 1? बरोबर आहे ना? Yes, sir. -1. ओके. आता काय मला सांग. दॅट गिव्स यू 27 27 प्लस plus 4.9 इंटू 2t किती आलं मला सांग? 9.8 टी आलं का? yes, sir. हे काय आलं तुझं? वेलोसिटी आली. v इज इक्वल टू 27 प्लस 9.8 टी आलंय का? बरोबर आहे की नाही? Yes, sir. हेच तुझा विषय होता ना की 9.8 कसं आलं? बरोबर आहे का? Yes, sir. दुसरी गोष्ट तुझा आणखीन एक क्वेश्चन काय होता? सर हे वेलॉसिटीचं डिफरन्शिएशन कसं काय घेतलं? बरोबर आहे की नाही? बरोबर ना? Yes, sir. वेलॉसिटीचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट ऑफ टाइम आहे का? ds बाय dt आहे. ds बाय dt. आणि हे तुमची स्टेप त्यांनी सरांनी बहुतेक शॉर्ट केली. बरोबर आहे का? एम आय राईट? Yes, sir. आता हे जर लिहिलं तर तुझा हा डाऊट क्लिअर होईल का नाही? येस ऑर नो? Yes, sir. Clear आहे. नाही समजलं तर ह्याला 10 वेळेस करायचं. किती वेळेस? 10 टाइम्स कर. कारण काय तुला एक्सप्लेनेशन कुठंच सापडलं नाही. मला हे जे सापडलं त्यातलं मी एक्सपांड करून हे इथपर्यंत आणलंय. समजलं? Yes, लिहून sir. घ्यायचे तुला? स्क्रीनशॉट घेते? स्क्रीनशॉट घेते. हा स्क्रीनशॉट घे. परत मात्र ह्याला रिपीट कर बरं का? हो. ठीक आहे. बघितल्यावर बरोबर वाटतंय. मॅथचा हाच प्रॉब्लेम असतो. बघितल्यावर भारी वाटतं. अरे वा असं आहे का? त्याला 10 टाइम्स करायचं. ठीक आहे. मेहनत कर. Yes. प्रीती समजलं का? Yes, sir. दोघी मी बोलता का? एकच बोलतोय? दोघी स्क्रीनशॉट बोलता का? एकच घेऊन बोलतोय? हा स्क्रीनशॉट. दोघी आहेत ना?
हो हा ठीक आहे ठीक आहे, समजलं का दोघींना? हो या सर. स्क्रीनशॉट. ओके, आता आपण पुढे जाऊ. सर हा 2 मिनिट स्क्रीनशॉट घेईपर्यंत थांबा. घ्या 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 बिंदास, घ्या बिंदास. आता तुमची ही वेलोसिटी बरं का, दिस युअर वेलोसिटी. वेलोसिटी इज इक्वल टू 27 प्लस 9.80, हे वेलोसिटी आली. आता तुम्हाला आणखीन 2 गोष्टी विचारल्या. झालं का तुमचं हे? झालं का? नाही सर. काय हा अडचण नाही, झालं थांबा. झालं. काय अडचण नाही, आपल्याला काय गरज नाही करायची. हे वेलोसिटी आहे. आता तुम्हाला विचारलंय वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी. इनिशियल वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी काय असते? व्ही टी इज इक्वल टू 0, दॅट इज नथिंग बट यू. बरोबर आहे का? इनिशियल Yes. वेलोसिटी इज इक्वल टू यू, दॅट इक्वल्स टू, करा आता, 27 हा प्लस Plus 9.8 9.8 into 0, that gives you 27 plus 0, that gives you 27 meter per second. आलं का? Yes sir. Therefore u is equal to 27 meter per second. तुमचा एक आन्सर इथं आलं. आलं? Yes sir. तुम्हाला विचारलंय, आणखीन एक विचारलंय. काय विचारलंय? ऍक्सेलरेशन. Acceleration. हा, ऍक्सेलरेशन काय असतं मला सांगा? काय असतं ऍक्सेलरेशन? V minus u by t. लक्षात, हॅलो हॅलो, पाठ करू नका. ऍक्सेलरेशन इज ऑलवेज, तुम्हाला झालेलं आहे सगळं. ऍक्सेलरेशन इज ऑलवेज रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. लक्षात ठेवा, कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. हे रेकॉर्ड लेक्चर करतोय मी, तुम्हाला पाठवतोय. रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज युअर ऍक्सेलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी म्हणजे काय? काय रेट ऑफ चेंज काय होईल मग? Final. सांगा मला. Final velocity. v मायनस यू, बरोबर? U. v Yes. मायनस यू बाय टाइम, बरोबर? रेट ऑफ चेंज, रेट म्हणजे काय? डिवाइड बाय टाइम. म्हणून दर प्रति सेकंद, दॅट इज व्हॉट रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. समजलं का नाही? सो त्याला Yes, आपण काय sir. म्हणता येईल तुम्हाला? त्याला काय म्हणता येईल? ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन कॅन बी रिटन ॲज dv, that is change of velocity by dt, change of time. Getting my point? समजतं का हे? Yes. Yes sir. हे समजतंय का? ओके, हे जर समजलं तर नाव बघा, ह्याला तुम्ही इक्वेशन नंबर 1 द्यायला पाहिजे होतं. ठीक आहे, तुम्ही त्याप्रमाणे तसं पुट करा. ह्याला इक्वेशन नंबर 2 द्या. ठीक आहे, फाईन. 2 मधून व्हॅल्यू पुट करा, v ची व्हॅल्यू पुट करा आता. देअरफॉर दॅट गिव्हज यू, काय सांग काय मला? d ऑफ 27 प्लस 9.80 9.8 by dt. काय डाऊट आहे इथं? डू यू हॅव एनी No. डाऊट हिअर? काय डाऊट आहे? No sir. इथं लिहा, डॅश करून लिहा. इथं काय नसतं. फ्रॉम टू, बरोबर आहे का? Yes sir. आपलं 10 ची स्टाईल. ओके, आता पुढे जाऊ आपण. त्याच्या पुढं हा काढा बाजूला यांना. काय सांगतं, काय करता येईल तुम्हाला सांगा? हा बर, 27. वेट. Function of constant is always equal to 0. 27 काय कॉन्स्टंट आहे की नाही? हा, 27 चं Yes, कॉन्स्टंट फंक्शन, 27 या कॉन्स्टंटचं फंक्शन काय आलं? 0. म्हणजे फंक्शन ऑफ दिस विथ रिस्पेक्ट टू dt आहे. समजलं का नाही? फंक्शन ऑफ दिस Yes, विथ sir. रिस्पेक्ट टू dt आहे. हा, विथ रिस्पेक्ट टाइम आहे, टाइम. Yes. सो दिस इज नथिंग बट डी. ओके, तुम्हाला दिलं होतं बघा, आता मला लिहून टाकतो. उत्तर दिलं होतं तुम्हाला, dy बाय dx. हे कसं वाचायचं? हाऊ टू रीड dy बाय dx? कसं रीड करायचं याला सांगा? फंक्शन ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. समजतंय का नाही? तसं फंक्शन ऑफ दिस क्वांटिटी, बरोबर, विथ रिस्पेक्ट टू टाइम. समजलं नाही? सो हे किती आलं? फंक्शन ऑफ एनी कॉन्स्टंट
मी मुद्दाम रिपीट करतोय बिकॉज इट इज गेटिंग रेकॉर्डेड. फंक्शन ऑफ एनी कॉन्स्टंट इज ऑलवेज इक्वल टू 0 प्लस पुढे काय आलं आता सांगा. 9.8. d of 9.8 t by dt. dt. आता लावा फॉर्म्युला याला. फॉर्म्युला लावा. dx बाय x टू द पॉवर 1 आलं ना. Yes, sir. बर याला फॉर्म्युला लावता कसं होईल सांगा आता. कसं येईल त्याला फॉर्म्युला. 9.8. 8 बाजूला काढायचं. काढायचं बाजूला. Yes. 9.8 into d of काय t by dt बरोबर आहे का. Yes, sir. बरोबर आहे. शांत बघ शांत काय गडबड करू नका. 9.8 into t टू द पॉवर काय 1 n इज इक्वल टू किती 1 आणि काढलं होतं का आपण कुठतरी बघा. आहे कुठं आपल्या Yes. आहे का हे आहे का काय होतं आपलं इथं आलं का नाही. अरे 1 आलं होतं ना बाबा. t टू द पॉवर 0 इज ऑलवेज इक्वल टू 1 बरोबर आहे नाही. Yes, a to sir. the power ओके इथं लिहितो मी x to the power 0 is always equal to 1. समजलं का नाही. कोणत्याही Yes, sir. कोणत्याही तुमच्या नंबरची पॉवर 0 असेल त्याला काय म्हणतो आपण that equals to 1. Power 0 is always equal to 1. Anything power 0 is equal to 1 हे लक्षात ठेवा. Anything power 0 of anything is always equal to 1. बरं मग इथं काय येईल आपल्याला अनुभव आहे करता आहे का नाही. Yes. काय याची किंमत काय द्यायची 1 लिहायची का 1. Yes, इक्वल sir. टू 9.8 काय नाही आता. ऍक्सेलरेशन कसं असतं Meter per second मीटर square. पर सेकंड. काय डाऊट आहे. ऍक्सेलरेशन No, मीटर पर sir. सेकंड स्क्वेअर काय असतं. ऍक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर काय असतं तो कॉमन आहे. दॅट इज थेरोटिकल. दॅट इज प्युअर थेरोटिकल. ते तुम्ही करू शकता. तुमचा इश्यू काय होता इथं देअरफॉर आन्सर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा मुद्दा तुमचा कनेक्टेड होता डिफरन्शिएशनची. मला असं वाटतं आय एम क्वाईट सक्सेसफुल इन गेटिंग यू क्लिअर विथ दिस एक्झाम्पल. बरोबर. Yes, sir. आता आणखीन काय एवढं झालं का आजचं लेक्चर मध्ये. बरं मी रेकॉर्डिंग Yes, sir. पॉज करतोय. बाकीचे हा हा बोल बोला. अजून 1-2 एक्झाम्पल झालेत पण ते सिमिलर आहेत त्याच्यासारखेच आहेत. हे अच्छा म्हणजे ऐकल्यानंतर याच्या ते आधारावर तुम्हाला ते क्लिअर होऊ शकतील. हा येस सर. तरी पण मला काय करा फोटो पाठवा. मी अशा पद्धतीने तुम्हाला सोल्युशन करून त्याला पाठवून देतो. ऑल राईट. येस सर. अँड माइंड इट याला तुम्ही किमान 5 ते 10 वेळेस करा. किमान 5 to 10 टाइम्स करा. म्हणजे तुमच्या डोक्याचे भिनलं पाहिजे हे कसं आलं. मग पुन्हा तुम्हाला काय होईल हा फॉर्म्युला जो आहे ना हा क्लिअर होऊन जाईल. सो ते मग तुम्हाला डायरेक्ट स्टेप फॉरवर्ड करता येईल. समजलं का नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ह्याला रिपिटेशन खूप गरजेचं आहे. 5 टाइम्स नाही 10 टाइम्स करा. सो दॅट तुम्हाला याचे स्टेप जे आहेत अच्छा तुम्हाला स्किप करता येतील. ऑल राईट. ठीक आहे. चला टेक केअर. बाय 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 बाय. बोला. अच्छा स्क्रीनशॉट घ्यायचा. मी प्रॉपर फोटो काढून पाठवतो. आणि लक्षात घ्या कोणतेही कॉन्सेप्ट असेल. आता मी काय केलं मी टाइम घेतला. आय ट्राय टू अंडरस्टँड इट बिकॉज माझं काही कनेक्शन नाही ना. तर तुमचे कोणतेही कॉन्सेप्ट असेल ना लेट मी नो. आय विल असं मला काय होतं 9:30 वगैरे क्लास संपतो. अशा वेळेला फक्त मला 1 दिवस द्यायचा. आजचे कॉन्सेप्ट उद्या सांगत जाईल किंवा मला जर लगेच पाठवलं तुम्ही संध्याकाळी तर एक 15-20 मिनिटं मी फक्त बघून घेऊन ते सांगत जाईल तुम्हाला. ऑल राईट. ठीक आहे. येस सर. चला व्हेरी गुड व्हेरी नाईस. चला बरं झालं तुम्ही विचारलं ते क्लिअर झालं आपलं त्या निमित्तानं. मी तुम्हाला फोटो पाठवतो. बाय बाय. बाय बाय.